नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागावं यासाठी आपण 27 गाव प्रकल्पग्रस्त समिती असेल आणि इतर नागरिक ग्रामस्थ असतील हे 22 डिसेंबरला आंदोलन करणार आहेत. तर आपलं आंदोलन कशा स्वरूपाचं असेल, आपण काय माहिती द्याल? येत्या 22 तारखेला जो आंदोलन होत आहे त्यामध्ये बालेमामा खासदार यांच्या आणि सर्व कृती समितीच्या माध्यमातून होत असताना आम्ही दिबा पाटील 27 गाव कृती समितीचा सक्रिय सहभाग त्यात होणार आहे. आपण कशा प्रकारे नागरिकांना आवाहन कराल की या आंदोलनात आपण सहभागी व्हावं, कारण ही आरपारची लढाई आता झालेली आहे, अंतिम टप्प्यात आपली लढाई आलेली आहे. आता नाही तर कधीच नाही. नाव लागायचं असेल तर आत्ताच लागू शकतं. तर कसं आवाहन कराल? खरोखरच येत्या 25 तारखेला जो उडाणाचा मुद्दा घेताना उडाण होणार आहे त्यामुळे इथली संपूर्ण जनता ही भयभीत झालेली का नाव मिळेल किंवा नाही, त्यासाठी इथली स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सर्व एकजुटीने विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. 25 तारखेला जो विमान उड्डाण होणार आहे त्याच्या पूर्वीच विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागायला हवं अशी आपली भूमिका आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? खरोखरच माननीय मोदीजींनी, पंतप्रधान मोदीजींनी या दिवशी उद्घाटन केला तेव्हापासूनच आम्हाला भीती वाटली का त्या दिवशी नाव डिक्लेअर झाला नाही. थोड्या दिवसात का होईल असं सांगितलं होतं, म्हणजे 2 महिन्यात, परंतु 2 ते 3 महिने झाले तरी सुद्धा नावाला अद्याप कुठं दुजोरा भेटत नाही. ही शंका आमच्या प्रकल्पग्रस्तांमध्ये राहिलेली आहे. हा जो आंदोलन 22 डिसेंबर रोजी आपण करणार आहात, तर या आंदोलनाला पोलीस प्रशासन असेल किंवा इतर परवानगी मिळाल्या आहेत का? ऍक्च्युली खरं पाहता पोलीस प्रशासन अशा प्रकारच्या आंदोलन कधीही परवानगी देत नाहीये आणि आम्हाला प्रकल्पग्रस्त दिबा पाटील प्रेमींना या परवानगीची गरजही नाहीये. महत्वाचं म्हणजे 2021 जेव्हा कोरोना काल होता तेव्हा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं, तेव्हा कुठल्या काही आम्हाला परवानग्या आल्या नाही. आमच्यावर गुन्हे दाखल आहे, 7-8 गुन्हे प्रत्येक पदाधिकाऱ्यावर दाखल आहेत. सगळ्या कृती समितीचे असतील पदाधिकारी, 27 गाव कमिटीचे पदाधिकाऱ्यावर ते 7-8 गुन्हे दाखल आहेत. अजूनपर्यंत प्रत्येक जो आंदोलन गुन्हे दाखल करता नोटिसा पाठवणार असते, त्यांचं कामच आहे. त्याच्यामुळे आम्ही या अशा परवानगीना बली न पाडता, परवानगीची काही गरज नाही, आम्ही आंदोलन करणार ते 100% जाहीर आहे. फक्त बालेमामांचं तिकडनं आंदोलन आला का आम्ही याची पुढची आमची जी रणनीती आहे ती सर्वानुमते करून आम्ही आंदोलन करायचंच आहे. बाळेमामांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला आपण कशा प्रकारे पाठिंबा दिलेला आहे, आणि जर परवानगी नसेल आणि आपण आंदोलन पुकारलं तर गुन्हे अंगावर घ्यायला आपण सर्वजण तयार आहात का? महत्वाचं म्हणजे बालेमामांनी जो आंदोलन पकडा, आता आचारसंहिता लागलेली आहे. आचारसंहिता लागल्यानंतर आता बालेमामा 22 तारखेला येणार. आज त्यांची पत्रकार परिषदही असेल, ते आज डिक्लेअर करतील कशा प्रकारचं आंदोलन करायचं. त्यावेळेला ते दिंडी घेऊन येणार ते इकडे. दिंडी घेऊन येणार आम्ही सोबत. आमचं इथे कीर्तनाला जशी माणसं असतात आमच्याकडे, तसं आमचा कीर्तन इकडे 100% चालू होणार. आणि 24 तारखेला करायचं तर बालेमामा 22 तारखेला तिकडनं येणार आहेत. आम्ही तिकडे काही पदाधिकारी तिकडेही जाणार आहे आम्हाला सोबत त्यांना आणण्यासाठी. पण जे आमचा टार्गेट असेल 24 तारखेला इथं भव्य दिव्य मॉप दाखवायचा आहे, तो आम्ही पूर्ण दिबा पाटील साहेबांचे प्रेमी, प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र एकत्र येऊन मोठ्या प्रकारचं आंदोलन करणार आहोत. आत्ताच माहिती मिळाली की 27 गाव जे आहेत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल आपण काय सांगाल? महत्वाचं म्हणजेच मतदानावर बहिष्कार टाकायचा आम्ही गावोगावी बैठकी घेतल्या. 27 गावामध्ये गावोगावी बैठकी घेतल्या. त्याच्यामुळे प्रत्येक गावात ठराव घेतलेला आहे मतदानावर बहिष्काराचा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, ग्रामपंचायत असू दे, नंतर महानगरपालिका, विधानसभा असो, लोकसभा असो, अशा प्रकारच्या ज्या आता यापुढे दिबा पाटील साहेबांचं नाव लागेपर्यंत ज्या कुठल्या निवडणुका येतील त्यांचा आम्ही बहिष्कार टाकणार आहोत आणि टाकलेला आहे बहिष्कार. आणि हा बहिष्कार ठरावानुसार करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी यांना आम्ही पत्र दिलेलं आहे काल, आणि त्या संदर्भात आम्ही पूर्ण जाहीर केलेलं आहे पूर्ण मतदानावर बहिष्कार. हा जो आंदोलन आपण करणार आहात त्यात सामील होण्यासाठी शेतकरी असतील किंवा इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील, गावकरी असतील, यांनी सहभागी होण्यासाठी त्यांना काय आवाहन कराल? आव्हान मी एकच करेल, आपली लढाई आहे अस्तित्वाची, अस्मितेची, दिबांच्या नावासाठी. इथल्या समाजाचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि समाज इकडे आपला लास्टपर्यंत आपल्या न्यायाच्या देशाच्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला समाजाचं अस्तित्व दाखवायचं असेल का आपला समाज, इथला समाजाचा नेता कसा होता
समाजाच्या नेत्यांनी काय केलं आपल्यासाठी आणि समाजाच्या नेत्याच्या जे भावना आहेत त्या देशापर्यंत पोहोचाव्यात याच्यासाठी आपल्याला पूर्ण समाज असेल, पूर्ण भूमिपुत्र असतील, त्यांनी आपल्याला मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा आंदोलनाला, एवढंच मी आव्हान करेन. 22 डिसेंबरचा जो आंदोलन मोर्चा आहे तो पक्षविरहित असणार आहे का? 100% पक्षविरहित असणार आहे. मागच्या वेळेला पण जे आंदोलन झालं सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून, तेव्हा सर्व पक्षाची मंडळी होती, भूमिपुत्र सगळे होते. मेन ज्यांची सत्ता होती ते इथे नेते आले नसतील, तेव्हा त्यांना पण सत्तेचा प्रेशर होता म्हणून आले नसतील. पण आज पूर्ण खालचा जो कार्यकर्ते असतील पक्षाचे प्रत्येक वेळेला ते आंदोलनाला उपस्थित राहिलेले आहेत तिथे प्रत्येकाचे. आणि तसं पाहता यापूर्वी महाराष्ट्रात ठाकरे सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस विरोधी पक्ष बीजेपी असेल किंवा इतर पक्ष असेल ते मोर्चे काढत असत. मात्र आता भाजप सत्तेत आहे तरी देखील दिवाणच्या नावाला उशीर होत आहे. मग आता आपण जो मोर्चा काढणार आहात 22 डिसेंबरला, त्यावेळेस यांचे मोठे नेते सहभागी होतील का? महत्वाचं म्हणजे सर्वपक्षीय कृती समितीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्याचे सर्व पक्ष आहेत. पहिले याच्या आधी जे सत्ता होती महाविकास आघाडीची त्यावेळेला ते नेते मंडळी आले नव्हते, त्यांना त्यांच्या काय नेतृत्वावर विश्वास असेल. आता सध्या आहे सत्ता बीजेपीची, त्यांना पण विश्वास आहे, आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे का ते आमचे नाव लागून देणार आहेत. पण आमचा इथला प्रकल्पग्रस्त या कुठल्याही गटाला कुठल्याही पक्षाला बली पडणार नाहीये. पक्ष विहिरीत लढा होणार आहे आणि दिबा पाटील साहेबांच्या रक्तरंजित झेंड्यासमोर हा आंदोलन होणार आहे. त्याच्यासाठी पक्षांच्या चपला बाजूला, पक्षाचे झेंडे बाजूला, आणि जे नेते येणार नाही ते सध्यापुरत्या बाजूला करायचं ना, आपण या आंदोलनाला उपस्थित राहायचं.